धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडे यांचं आमरण उपोषण आता स्थगित झालेलं आहे। 16व्या दिवशी बोराडेंनी उपोषण सोडलेलं आहे। मुलीच्या हातून ज्यूस पिऊन बोराडे यांनी उपोषण सोडलं। प्रकृती सुधारल्यानंतर सरकारसोबत मागण्यांवर चर्चा करणार असं बोराडे म्हणाले। जालन्यातल्या एका खासगी रुग्णालयामध्ये सध्या बोराडेंवर उपचार सुरू आहेत। अखेर आमरण उपोषण 16व्या दिवशी बोराडे यांनी सोडलेलं आहे। धनगर उपोषणकर्ते आहेत दीपक बोराडे, ज्यांचं आमरण उपोषण सुरू होतं आणि 16व्या दिवशी मुलीच्या हातून ज्यूस पिऊन बोराडे यांनी उपोषण सोडलं। सध्या एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि प्रकृती सुधारल्यानंतर सरकारसोबत आपल्या मागण्यांबाबत चर्चा करणार असल्याचं बोराडेंनी म्हटलंय। सरकारकडनं आम्हाला अपेक्षा होती की ते आमच्या लेकराबाळाच्या कल्याणाचा मार्ग मोकळा करतील, सर्टिफिकेटचा मार्ग मोकळा करतील। परंतु ज्या चर्चा झाल्या आणि हा एका दिवसात सुटणारा प्रश्न निश्चित नाही आहे आणि आमच्या लेकराबाळांना सर्टिफिकेट मिळेपर्यंत हा लढा टिकला पाहिजे, म्हणून मी या ठिकाणी काही क्षणासाठी ही लढाई थांबवतोय। एक युद्ध विराम या ठिकाणी घेतोय।